Students, we are meeting for discussing this paper, the structure of English. This is the first year English optional, paper one. Okay. So the last lecture, finally, in the last lecture, finally, we talked about the sound. Okay, and even the diagram we studied. So nowadays we are talking about phonetics and more particularly about the production or articulation of sounds, and especially about consonant sounds. कॉन्सोनंट साऊंड कशा प्रकारे म्हणजे उच्चारायचे याबद्दल आपली ही सगळी चर्चा चालू आहे. ओके, बरेचसे साऊंड आपण चर्चिलेले आहेत. सो ॲज आय टोल्ड in English phonetics we have total 44 sounds. Total 44 sounds we have. Okay, and out of those 44 sounds, 24 are consonant sounds and 20 are vowel sounds. त्यापैकी 44 पैकी 24 कॉन्सोनंट साऊंड्स आहेत आणि राहिलेले 20 वॉवल साऊंड्स आहेत. आणि सध्या आपण कॉन्सोनंट साऊंडची चर्चा करतोय. अर्धे निम्मे म्हणजे आपण चर्चा करून म्हणजे ते साऊंड म्हणजे डिस्कस सुद्धा केलेले आहेत. सो द लास्ट साऊंड विच वी डिस्कस्ड वॉज, खरं तर आपण पेअरच्या माध्यमातून जातोय. दोन दोन साऊंडची पेअर आहेत, पण हा सध्या म्हणजे तुमच्या स्क्रीनवर दिसतोय ना, हा साऊंड इट इज लाईक स्मॉल एच. इट लुक्स लाईक स्मॉल एच and the sound is pronounced as okay. So after this we even talked about different examples of the sound. वेगवेगळी उदाहरणं सुद्धा आपण पाहिली बरं. ओके, या साऊंडची. and now we are going to think about the next pair. Okay, once again there is a pair, and the first sound in the pair is ch. Ch. How do you pronounce it? Ch. So and the first sound in the pair is ch, ch, and the second one is j, ch, j, ch, j. Okay, let's put your hand on your throat. इथं हात ठेवा and pronounce the sound ch. म्हणा माझ्या पाठीमागं पुन्हा पुन्हा ch, 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 ch. Okay, so this is the sound ch. So what would be the first label? कोणतं असेल पहिलं लेबल पहा बरं, सांगा. डू यू थिंक दॅट युअर व्होकल कॉर्ड्स आर व्हायब्रेटिंग? तुमचे व्होकल कॉर्ड्स व्हायब्रेट होतात का? पहा बरं. नाही होत, देर इज नो व्हायब्रेशन. मग पहिलं लेबल काय असेल सांगा. द फर्स्ट लेबल, डू यू थिंक दॅट द साऊंड इज व्हॉइस और व्हॉइसलेस? दिस इज माय क्वेश्चन. तो व्हॉइस्ड आहे का व्हॉइसलेस आहे? व्हॉइसलेस यामुळे आहे की आपले व्होकल कॉर्ड व्हायब्रेट होत नाहीत. पहा, छ नाही म्हणायचं, छ म्हणायचं नाही किंवा च नाही म्हणायचं. काय म्हणायचं? छ. व्होकल कॉर्ड्स आर नॉट व्हायब्रेटिंग. द फर्स्ट लेवल वुड बी, कोणतं असेल पहिलं लेवल? कसं काढायचं साऊंड आता पुढे दिसणार आहे तुम्हाला, बरं समजून घ्या. द फर्स्ट लेवल वुड बी व्हॉइसलेस. व्हॉइसलेस. पुढचं लेवल कुठं साऊंड हा तयार होतं? थोडं पुढं दाखवते तुम्हाला स्क्रीनवर. थोडंसं वाय सारखं काढण्यात आले, थोडंसं वेगळ्या पद्धतीनं काढा. आहे मी सांगतो कसं काढा. साऊंड कोणता साऊंड? पहा कसा काढायचा, हा मी काढतोय. आपण काढलं होतं ना, दोन साऊंडचा मिक्स आहे, अशा पद्धतीने काढायचा. ओके, दिस इज लाईक दिस. थोडंसं इथं असं करण्याचा प्रयत्न करा. थोडंसं केलं तर चालेल, जास्ती नाही.
Sorry. So this is the sound ch. याच्या बाजूला दोन रेषा नेहमीप्रमाणे घ्यायच्या, अशा अशी दोन रेषा. सो दिस इज च. आता पुढचा साऊंड पहा, त्याच्या खाली दिलेला. इट इज ज. कसं लिहायचं? इट इज लाईक स्मॉल डी आणि स्मॉल झेड. So this sound is produced as j. पहिला कोणता होता? डाव्या बाजूला. आता पहा, हा पहिला कोणता होता? डाव्या बाजूला दिलेला छ. आणि तुमच्या आता माझ्या उजव्या बाजूला दिसतोय डी आणि स्मॉल झेड सारखा दिसतोय, त्याला ज म्हणायचं. आणि अगोदर लिहिलेला छ. ओके. सो द फर्स्ट साऊंड इज प्रोनाउन्स्ड ॲज and the second one is pronounced as j, j, like this. So this is a voiceless sound. आणि कुठं तयार होतो पहा बरं हा साऊंड. आणि हे कुठं तयार झाले होते? त्याच ठिकाणी. कुठं? आपल्या वर जे म्हणजे वर जी टाळू आहे ना, टाळूच्या पुढचा भाग आणि दातांच्या पाठीमागचा जो ॲल्व्ह्युलर रिजचा भाग आहे त्याच्या पाठीमागे, दोन्हीच्या मध्ये, म्हणजे दाताच्या पाठीमागे ॲल्व्ह्युलर रिज आणि त्याच्या पाठीमागे हार्ड पॅरेट, या दोन्हींच्या मधला जो भाग आहे त्या ठिकाणी हा साऊंड तयार होतो. द साऊंड इज प्रोनाउन्स्ड ॲज छ, छ. सो द फर्स्ट इज व्हॉइसलेस. फर्स्ट लेवल इज व्हॉइसलेस. The second level is palato-alveolar. Palato-alveolar. And the third level आता पुढे दिलेलं आहे, थोडं वेगळं लेवल आहे. म्हणजे पहिलं म्हणजे whether the sound is voiced or voiceless, हा voiceless आहे. दुसरं प्लेस ऑफ आर्टिक्युलेशन कुठं तयार होतो हा साऊंड? इट इज palato-alveolar. आणि कसा तयार होतो? मॅनर ऑफ आर्टिक्युलेशन ॲफ्रिकेट. ॲफ्रिकेट कशाला म्हणतात पहा. ओके. ॲफ्रिकेटमध्ये कसं आहे, म्हणजे स्टॉप अँड फ्रिक्शन आहे इथं पुढे दिले पावरच्या बाजूला. सो इन द बिगिनिंग एअर इज बिईंग स्टॉप्ड ऑर एअर इज बिईंग ब्लॉक्ड. सुरुवातीला म्हणजे काय, हवा कोंडून ठेवली जाते. कशी? आणि नंतर फ्रिक्शन होतं. फ्रिक्शन म्हणजे घर्षण. म्हणजे स्टॉप आणि फ्रिकेटिव्ह असल्यामुळे ह्याला ॲफ्रिकेट नाव ठेवलेलं आहे. स्टॉप म्हणजे काय? वरच्या केसमध्ये तसं नव्हतं. वरचं कसं होतं? देर वॉज नो स्टॉप. देर वॉज नो स्टॉप, ओनली फ्रिक्शन वॉज देअर. पण या ठिकाणी कसं आहे, फ्रिक्शन आहे पण नंतर, त्याच्या अगोदर म्हणजे स्टॉप म्हणजे होती हवा. कसं पहा, इनिशियली the air is stopped and after that it is released while making it fricative. Okay. J. Okay. So the last label of the sound is affricate. A-F-F-R-I-C-A-T-E. Yeah, affricate. A-F-F-R-I-C-A-T-E, affricate. Voiceless, palato-alveolar and affricate. डायरेक्टली हे लेक्चर जर पाहणार असाल तर तुम्हाला काही समजणार नाही बरं. याच्या अगोदरचे सगळे लेक्चर्स तुम्हाला पाहावे लागतील. ओके. पुढचा साऊंड आहे, what is this sound? So this sound is j. The diagram shows how these sounds are pronounced. आकृतीकडे पहा, आकृती लिहून घ्या, म्हणजे ड्रॉ करा, लिहून घ्या म्हणजे. आणि हे सगळे जे हे आहेत ना लेबल्स, हे लेबल्स सुद्धा तुम्ही लिहून घेतले पाहिजे. ओके. सी द डायग्राम. सो दिस इज द डायग्राम ऑफ द साऊंड्स ch and j, ch and j. Okay. So let's think about the sound j. j चा विचार करूया आपण. Put your hand once again on your throat. इथं हात ठेवा. म्हणा j. j. स्मॉल डी आणि स्मॉल झेड सारखा हा साऊंड दिसतो. याचा उच्चार आहे j. से j. j.
j. Okay, so the vocal cords are vibrating, and therefore the first label would be voiced. पहा पुढे हा साऊंड कसा आहे, voiced आहे, voiced. Okay, it is a voiced sound. सेकंड लेबल कुठं तयार होतो हा साऊंड, आपल्या पॅलेटच्या पुढं आणि ॲल्व्होलर रिजच्या पाठीमागे. ॲल्व्होलर रिज आपल्या वरच्या दातांच्या म्हणजे पाठीमागचा जो भाग आहे ना, हिरडा, त्याच्या पाठीमागे आणखी टणक भाग, त्याला ॲल्व्होलर रिज म्हणतात. आणखी पाठीमागे गेल्यानंतर त्याला आपण टाळू म्हणतो. हाड भाग असतो त्याला पॅलेट म्हणतात, हार्ड पॅलेट. हार्ड पॅलेटच्या पुढं आणि ॲल्व्होलर रिजच्या पाठीमागे हा साऊंड तयार होतो, दोन्हीच्या मधात. सो दॅट therefore the sound is called as j. Okay, j. So the first level of the sound j is voiced. The second level is palato-alveolar, and the third level once again is affricate. So this is an affricate sound. Okay. Now the third level once again is affricate. म्हणजे हा साऊंड तयार होण्याच्या अगोदर म्हणजे हवा म्हणजे थांबवली जाते तोंडाच्या आतमध्ये, कशी, ज ज. ओके, अँड आफ्टर दॅट देर इज अ फ्रिक्शन. सुरुवातीला हवा थांबते, त्यानंतर घर्षण होतं जिभेचं आणि वरच्या भागाचं, टाळू आणि टित्रिच्यामध्ये. सो द फर्स्ट लेवल इज voiced, then second is palato-alveolar, and the third label is affricate. affricateचा अर्थ परत एकदा सांगतोय. ओके, काय अर्थ आहे affricateचा? स्टॉप अँड फ्रिकेटिव्ह. ओके, स्टॉप अँड फ्रिकेटिव्ह. सुरुवातीला हवेचा मार्ग थांबवला जातो आणि नंतर म्हणजे फ्रिक्शन होतं, घर्षण होतं. Therefore these two sounds are called as fricative sounds. Fricative मागचे affricate, मागचे फ्रिकेटिव्ह होते पर्यंतचे, पण हे जे दोन आहेत हे affricate आहेत. affricate, fricative नाही, affricate. Okay, so you can see it in front of your on your screen. So this is the pair ch and j. So think about examples. एक्झाम्पल्स पहा, एक्झाम्पल्स कसे आहेत हे. समोरचे तर उदाहरणं तुम्ही हे करू शकता, पाहू शकता, पण आणखी काही उदाहरणं तुम्हाला मी सांगेन. पॉज करून हे समोरचे पहा. आणखी उदाहरण सांगतो. चाइल्ड, bunch, bunch, chain, chain, watch, batch, chest, 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 chew, chew, then chamber, 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 chill, chill, check, check. Okay, so these are the examples of the sound ch. Now examples of the sound j. j समोरच्या व्यतिरिक्त आणखी काही घ्या. j, जंप दिले, जंप. आपण म्हणतो ना जैन. जनरल दिले समोर, जनरल. जंटल, जंटल. So many words we have. Bridge, judge, lodge,
jack, Jack. Okay, jam, Jam. Jail, Jail. Join, Join. Okay, so these are the different words. तुम्ही स्वतः सुद्धा आणखी शब्द शोधा आणि लिहा. Okay, so this is the sound j and its examples. Okay, now the next sound, आता पेअर मध्ये न येता स्वतंत्र येतात हे साऊंड. पुढचे साऊंड पहा. The next sound is m. This sound is m. What exactly happens while we produce the sound m? Try to understand. M. So inhalation is there. Inhale म्हणजे श्वास आणि एक्झेल म्हणजे उच्छ्वास, सोडणे बाहेर. तर आपण म्हणजे सुरुवातीला फुफ्फुसामध्ये हवा घेतो बोलताना आणि तीच हवा आपण म्हणजे एनर्जी म्हणून वापरत असतो बोलत असताना. ओके, दॅट इज अवर फ्युल. त्या हवेच्या साह्यानंच म्हणजे खरं तर आपलं इंधन आहे. बोलण्याचं इंधन काय माहिती आहे तुम्हाला? ही हवा. तर हवा आतमध्ये घेतो आणि हवा आतमध्ये घेऊन आपण वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड या ठिकाणी उच्चारतोय. म. म इज द नेक्स्ट साऊंड. म काय होतं माहितीये? वरचा ओठ आणि खालचा ओठ अशा पद्धतीने आपण एक त्या दोघांच्या मदतीने हा साऊंड तयार करतो. पहा माझ्याकडे. म. म. मॅन, माऊस. म. म मराठी म. Okay, so this is m. So how is the sound produced? Try to understand. So put your hand on your throat. इथं ठेवा आणि म्हणा म. So vocal cords are vibrating. Vocal cords vibrate होतात. इथं व्हायब्रेशन होतं ना, त्यामुळे vocal cords vibrate होतात. आपण असं म्हणत असतो. मग हा साऊंड कसा आहे? इट्स अ व्हॉइस्ड साऊंड. म. म. म व्हॉइस्ड आहे. दुसरं लेवल हा साऊंड कुठं तयार होतो? पहा बरं कुठं तयार होतो. उच्चार करा आणि मला सांगा. म्हणजे स्वतःला सांगा. आता मला तर सांगता येणार नाही. म. म. So we are producing the sound with the help of our two lips. दोन्ही ओठांच्या साह्यानं. आणि तुम्हाला माहिती आहे जो साऊंड, the sound which is produced with the help of two lips, it is called as bilabial. Bilabial त्याला काय म्हणतात? बायलेबियल साऊंड म्हणतात. बायलेबियल. पहा. सो फर्स्ट इज सगळे कॅपिटल स्मॉल लेटर्स काढा. नेझलचे एन कॅपिटल आले, काढायची गरज नाही. द साऊंड म इज व्हॉइस्ड. इट इज बायलेबियल. बाय म्हणजे दोन, लेबियल म्हणजे ओठ. दोन ओठांच्या साह्याने हा तयार होतो, त्यामुळे याला बायलेबियल. आणि तिसरं लेवल खूप महत्वाचं आहे, नेझल. नेझल. द साऊंड इज नेझल. कारण आपली पडजीभ खाली येते. आता आकृती दाखवणार आहे तुम्हाला. आणि त्यानंतर नाकातून सुद्धा हवा बाहेर जायला लागते आपण म असं म्हणत असताना. पहा बरं कशी. अशी. सी द डायग्राम. म. म. म नाकातून आणि नंतर म म्हटल्यानंतर तोंडातून हवा जाते. म. जर एखाद्यानं म्हणजे नाक बंद करून हा साऊंड म्हणायचा प्रयत्न केला तर म्हणजे हा साऊंड जमणार नाही. बिकॉज दिस साऊंड इज नेझल. नेझल आपण नेझल कॅव्हिटी म्हटलं होतं पहा. नेझल कॅव्हिटी म्हणजे वरच्या बाजूनं म्हणजे नाकातून जिथून हवा बाहेर येते ना, तो जो भाग आहे दॅट इज कॉल्ड ॲज नेझल कॅव्हिटी. त्याला म्हणजे नेझल कॅव्हिटी म्हणतात. कॅव्हिटी म्हणजे पोकळी. ओके, इट इज नेझल कॅव्हिटी. ओके, सो म इज अ नेझल साऊंड. ओके, सो म इज व्हॉइस्ड. पहिलं लेवल म इज व्हॉइस्ड. म इज बायलेबियल, कारण दोन ओठांच्या साह्याने हा साऊंड तयार होतो. बायलेबियल. आणि फायनली म इज नेझल, कारण हा साऊंड आपण म्हणजे उच्चारत असताना आपल्या नाकातून पण हवा जाते, त्यामुळे नाकातून हवा जाणारे सगळे साऊंड नाहीत. ओके, फॉर एक्झाम्पल वरचे जे साऊंड दिलेले आहेत ते कोणत्या साऊंडच्या बाबतीमध्ये म्हणजे नाकातून हवा जात नाही. हाच पहिला साऊंड आहे नाकातून हवा जाणारा. असे 3 साऊंड आहेत इंग्लिशमध्ये. नाकातून हवा जाते, तोंडातून आणि नाकातून. म. ओके, सो दिस इज द साऊंड म.
नाव एक्झाम्पल्स ऑफ द साऊंड म. पहा, तुम्हाला माहिती असतील, स्क्रीनवर पण दिसत आहेत. सोप्पा हा साऊंड आहे म. इथं तर दिलेले आहेतच, पण आणखी काही मी उदाहरणं सांगेन. हे लिहा, स्टॉप करून, पॉज करून व्हिडिओ, आणि पहिल्यांदा मी सांगतो ते लिहा. म. मास्क, खूप महत्वाचा शब्द आहे आजकाल. मास्क, MASK. मॅन, मून, MOON. मस्ट, MUST. मेनी, माइन, MINE. सिंपल, सिंपल, SIMPLE. म येतं ना, सिंपल. माउथ, तोंड, माउथ, MOUTH. मिल, MILL. मोबाइल, MOBILE. सिम, SIM. सिम. डिम, DIM, एटसेट्रा एटसेट्रा. याच्या व्यतिरिक्त आणखी बरेचसे तुम्ही उदाहरणं टाकू शकता स्वतःच्या मनाने. ओके, सो दिस इज म. आय होप इट इज क्लिअर, तुम्हाला समजलं असेल. ओके, नाव द नेक्स्ट साऊंड इज न. इथं मुद्दाम स्क्रीनवर थोडं लेट दाखवतोय. न अगोदर समजून घ्या. न. पुट युअर हँड हिअर अँड से न. 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 वोकल कॉर्ड्स आर व्हायब्रेटिंग. वोकल कॉर्ड्स व्हायब्रेट होतात. होतात ना? होतात, व्हायलाच पाहिजे. त्याच्यात तो साऊंड तयारच होत नाही. न. काय होतं माहिती का? द साऊंड इज व्हॉइस बिकॉज वोकल कॉर्ड्स आर व्हायब्रेटिंग. पहिलं लेबल झालं की हा व्हॉइस्ड साऊंड आहे, न. पुढचं लेबल कुठं तयार होतं हा साऊंड? न. न. इंग्लिशमध्ये एकच न आहे, मराठीमधल्यासारखं नाही. न नळाचं नाही, न बाणाचं नाही. इंग्लिशमध्ये एकच आहे, न. ओके, तर पहा, न कुठं तयार होतो? इट इज अवर टंग विच रेजेस टू द टिथ रेज ऑर ॲल्व्ह्युलर रिज. आपली जीभ टिथरीजकडे जाते किंवा ॲल्व्ह्युलर रिजकडे जाते. टिथरी ॲल्व्ह्युलर रिज एकाच म्हणजे एकच टर्म आहे. दोन शब्द म्हणजे आपल्या आतून म्हणजे हिरडे असतात ना वरच्या दातांचे, त्याच्या पाठीमागचा भाग त्याला टिथरीज म्हणतात किंवा ॲल्व्ह्युलर रिज म्हणतात. ओके, तिथं आपली जीभ जाते आणि हा साऊंड तयार होतो, न. आणि वन्स अगेन द साऊंड इज नेझल. पहा, इथं आकृती दिलेली आहे, आता क्लिअर होईल तुम्हाला हे. न फर्स्ट इज व्हॉइस्ड because vocal cords are vibrating. Say न. न. आणि आपली जीभ ॲल्व्ह्युलर रिजच्या तिथं जाऊन हा साऊंड तयार होतो. दुसरं लेवल कसलं असतं? पहिलं व्हॉइस किंवा व्हॉइसलेस आहे. दुसरं म्हणजे कुठं तयार होतो, आणि तिसरं कसा तयार होतो. कुठं तयार होतो हा साऊंड? ॲल्व्ह्युलर रिज, त्यामुळे ह्याला ॲल्व्ह्युलर म्हणतात. फॉर एक्झाम्पल ड सुद्धा ॲल्व्ह्युलर आहे, कारण ॲल्व्ह्युलर रिजच्या ठिकाणी तो तयार होतो साऊंड, ड. न सारखा. न voiced, alveolar, and last level is nasal, कारण नाकातून सुद्धा हवा जाते ना न म्हणताना. नाक बंद ठेवून म्हणजे काय आपल्याला आहे, म्हणजे हा साऊंड प्रोड्यूस करता येत नाही. हा सुद्धा नेझल साऊंड आहे, नेझल. ओके, सो दिस इज न. यू प्रॅक्टिस इट अगेन अँड अगेन. यू प्रॅक्टिस. याची उदाहरणं इथं दिलेली आहेत. ओके, या उदाहरणा तर लिहाच, पॉज करून दुसरी उदाहरणं घ्या आणखी. नेम, NAME. निल, NIL. नेस्ट, NEST. मून, MOON. मून शेवटी न. मून. सून. नेल, NAIL. नेल, नख, नेल, NAIL. नी, KNEE. नी स्पेलिंग पाहायचं नाही, उच्चार. तुम्ही म्हणाल की नी तर के पासून सुरू होताना, सर नाही, उच्चार महत्वाचा आहे. नी, KNEE. नी. नेब, NEIGHBOUR. नेब.
nice, next, next, fun, fun, learn, learn. Okay, so many examples you can write. आणखी तुम्ही उदाहरण म्हणायला लिहा. आपण इथं थांबू आज. थँक्यू.